पुढची बातमी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचीच आहे। पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। काल्याच्या कीर्तनेने आज सोहळ्याची सांगता झाली। ग्रामस्थांच्या वतीने मागील 139 वर्षापासून हा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे। पाहूयात सविस्तर। दशरथाच्या बाणाने मृत्युमुखी झाला। ज्ञानवंतीला शांत वनाला राजा दशरथ सांगू लागले, आई बाबा, या दुर्भाग्यवान प्राण्याचा, या दुर्दैवी राजाचा, या पापी राजाचा एक बाण तुमच्या लेकराच्या हृदयाला जाऊन भिडणार। अरे बा, श्रावण माझ्या हातो गतप्राण झाला। बाल श्रावण आता राजा दशरथ रडत रडत सांगत होते, कंठी प्रेम दाते, नयनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप। रामाचं गुणानं वाटतं आधीच ऐकलं होतं। राजा दशरथ एखाद्या लहान लेकराप्रमाणे आई बापा पुढे रडताय आणि रडत रडत सांगू लागले, आई बाबा, तुमचा श्रावण माझ्या हातून मेला, माझ्या हातून मेला। मी आज राजाचा मुलगा, अयोध्येचा राजा, माझं नाव दशरथ आहे, माझं नाव दशरथ आहे। हे निर्घृण कृत्य माझ्या हातून घडले, मला क्षमा करावं, मला क्षमा। चुकीला प्रायचित्त भोगावं लागणार आहे, चूक झाली प्रायचित्त भोगावं लागणार आहे। आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही, बरोबर, आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही असं म्हणतात, परंतु खऱ्या अर्थानं दशरथ राजाला क्षमाच केली, दशरथ राजाला क्षमाच केली। आम्ही तुम्हाला शिक्षा करणार आहोत असं म्हणत होते, परंतु खऱ्या अर्थानं दशरथ राजाला एक वरदानच मिळालं, दशरथ राजाला शिक्षा झालीच नाही। राजा, आणि ज्या श्रावणामुळे त्या ठिकाणी आम्ही जीवन जगत होतो, तोच श्रावण, तोच आनंद, तोच वसंत ऋतू आमच्या जीवनातला तुझ्या एका बाणाने जर निघून जात असेल, राजा दशरथा, तूही पुत्र 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 करून वर्षी 4 पुत्र होतील तुला, परंतु 4ही पुत्र तुझ्या जवळ शेवटच्या क्षणी नसतील। ज्याप्रमाणे पुत्र शोकाच्या वियोगानं मरतो आहोत, त्याचप्रमाणे तू देखील पुत्र 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 करून वर्षी, पुत्र करून वर्षी। मला सांगा, राजा दशरथाला हा शाप मिळाला नाही, कारण जे शाप देतच नाही त्याचं पसंत असतं। विठ्ठल विठ्ठल काय असणार आहे काल्याच्या कीर्तनात? पाहिला 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 मनमोहना राम लक्ष्मणा
त्याच्यासाठी अनेक उपक्रम आपण करतो. त्याचबरोबर गावाला आणि परिसरामध्ये वाणी मिळालं, स्वच्छ पाणी मिळालं, मारो प्लांटच्या उभारणी केली. अनेक नेते मंडळी करतात. सगळ्यांची स्पर्धा आहे आणि स्पर्धा असल्यामुळं गावचा विकास शेवटी हेतू सगळ्यांचा एकच आहे की गावचा आणि परिसराचा विकास करायचा. राजकारण हे त्याच्या पातळीवर चालतच नाही. तर रामाचं आचरण जर आपण जीवनामध्ये आपण जर आणलं तर निश्चितच प्रत्येकाचे जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी असं जीवन आपलं असलं पाहिजे. तर आपलं जीवन अत्यंत सफल झाल्याशिवाय राहणार नाही. मी या राम जन्म सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्मान करायचंय. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभो जय. ताई या ठिकाणी पिंपळगाव या ठिकाणी रामायण जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतोय आणि निश्चितपणाने मोठ्या संख्येने प्रत्येक कड्याकोपऱ्यात महाराष्ट्राच्या कुठेही दिशेला असणारा या भूमीतला भूमिपुत्र, या भूमीतली सुनबाई या ठिकाणी आज मोठ्या भक्तिभावाने येत असते. आणि म्हणून या कार्यक्रमाला उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वेगळं महत्व आहे. या गावाची परंपरा या कुंडलिकांनी घालून दिलेली साधू महाराजांच्या स्वस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे कोंडाजी बाबा डेऱ्यांची. मी इथली लेक आहे आणि कोंडाजी बाबा डेरे यांच्या गावची सुनबाई आहे. त्यामुळे मला सार्थ अभिमान आहे की ही संतांची भूमी आहे. मी ना खोलं म्हटलं की बघा आपण पाहतो आहोत मजूर महाराज असतील, प्रत्येकाचं नाव घेतलं, या ठिकाणी वाणी महाराज असतील आणि आपण प्रत्येक गावामध्ये एंट्री करताना मी पाहिलं. सुरेशजी वाणी तुम्हाला देखील धन्यवाद. तुम्ही या गावामध्ये योगदान देता. या ठिकाणी समाज मंदिराचं काम मोठं उभं केलंय, लोक उपयोगी काम उभं केलंय आणि ते राजकारणी आम्ही करतो आहोत ते आमचं कर्तव्य आहे. या गावात जे आमचं योगदान आहे, तुम्ही दिलेलं मायबाप जनतेने मतदान आहे आणि निश्चितपणे आमच्यावर कायम तुमची कृपादृष्टी राहिली. रामाचा आशीर्वाद तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही आतापर्यंत केलं. भविष्यातही तुमचं असंच प्रेम, असंच कृपादृष्टी आमच्यावर राहावी. संध्याकाळच्या कार्यक्रमाला या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील येणार आहेत आणि ते आल्यानंतर निश्चितपणाने आजची परिस्थिती जी आहे PWD खात्याची ती आम्हा सर्वांना ज्ञात आहे की पूल करण्यासाठी आपण या गावात शब्द दिलेला आहे, त्याला कटिबद्ध आहोत, तो पूर्ण करायचा आहे. या गावात 1,05,00,000 रुपये आपण उपकेंद्रासाठी टाकलेले आहेत. 6 महिने होऊन गेले. अडचण जागेची संपत आलेली आहे. शेवटचा टप्पा आहे. पुढच्या येत्या काही दिवसातच या ठिकाणी त्याचं भूमिपूजन आणि कामाची सुरुवात होईल. अनेक कामं काँक्रिटीकरण झाली, रस्ते झाले, पाण्याची योजना झाली. पिंपळगावमध्ये काही कमक पडणार नाही याचं कारण एकमेव रामाचा आशीर्वाद आहे आणि म्हणून ही रामाने या ठिकाणी वरदान दिलेलं आहे या गावाला. आणि कुंडलिकांना सारखे अनेक लोक या ठिकाणी या गावाच्या विकासामध्ये आपली जडणघडणीमध्ये आणि पुढे त्यांचा वारसा चालवणारे आमचे निवेदक खंडगिरी असतील, या ठिकाणचा प्रत्येक तरुण या ठिकाणी सांगितलं नानावरे महाराजांनी, महाराज तुम्ही फार हुशार आहात आणि ती हुशारी तुम्ही दाखवली, सुरुवात केली, एक पाया घेतला नाही. महाराष्ट्रभर आधी पेरलं आणि मग आता सांगताय गरज असेल तर बोलवा, नाही बोलवलं तर काही कारण नाही. म्हणजे आधी बेस तयार करावा लागतो, पिच तयार करावं लागतं आणि त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, उपाशी पोटी राहावं लागतं. हे तुम्ही या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या वाणीमध्ये सांगितलं. उद्याची पिढी घडणारा या ठिकाणचा तरुण निश्चितपणाने ही संतांची भूमी आहे आणि या ठिकाणी अनेक तरुण आहेत. तुम्ही एका तरुणाची अपेक्षा करताय. हे जिल्हा पुणे आहे. या ठिकाणी निश्चितपणाने अनेक तरुण असे आहेत की ते आपल्या कुटुंबात माता पित्याची सेवा देवापेक्षा जास्त करतायत. तुमचं या ठिकाणी दिलेली सेवा फुकट जाणार नाही. अनेक तरुण तयार होणार आहेत. आमच्या सुनबाई देखील नुसते आई बाबा नाही म्हणत आहेत, तर सासू सासरे देखील आई बाबासारखे माणूस सेवा करणारे आहेत आणि म्हणून निश्चितपणाने आज ज्यादा बोलण्याची वेळ नाही. नेहमी आपला आणि तुमचं नातं इतकं आपलेपणाचं आहे. या ठिकाणी आपला आवाज आणि त्यांच्या सर्व टीमला देखील शुभेच्छा देतो. खरं ते पोचवा, अन्याय होत असेल तो दाखवा आणि अन्यायाला वाचा फोडण्याची भूमिका तुमची ठेवा. काम करणाऱ्याला केलं असं म्हणा आणि हे म्हणण्याची ही भूमी आहे असं या ठिकाणी सांगत असताना
जे जे शब्द निवडणूक काळात दिलेले आहेत या ठिकाणी आज आमचं नेतृत्व या विभागाचं जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी गुलाबशेठ पालखे करतायत. सगळेच एका वेळी आले की तुमची धांदळ उडते. आपल्या सर्वांना आपण सर्व भक्तभावाने या ठिकाणी आला, भक्तिभावाने आला. या ठिकाणी रामाची सेवा करत असताना आपलं योगदान देत असताना महाराजांना सांगितल्याप्रमाणे 1 रुपया, कारण मला दाखवलं बॅग दाखवलं या ठिकाणी आपली संकल्पना काय, रामाचं मंदिर कसं उभं करायचंय यासाठी सुद्धा मी किंवा खासदार साहेब कमी पडणार नाही, या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य कमी पडणार नाही असं सांगतो. आणि निश्चितपणाने देतोय म्हणजे काय, स्वतःच्या खिशात हात घालून देत असताना माणूस 10 वेळा विचार करत असतो. आम्हाला स्वतःच्या खिशासोबत शासनाने ज्या ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यातून प्रचंड तुम्हा सर्वांना अपेक्षित असणार त्यापेक्षा जादा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुठेही कमी पडणार नाही. हे राम मंदिर तुम्ही सुरू करा. तुम्ही पाया सुरू केला तर पायापासून कळसापर्यंत आमच्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे. कारण हा या ठिकाणी आज राम जन्म निश्चितपणाने आम्ही कधीही चुकवत नाही. या ठिकाणी आमच्या तुम्ही नोट करा वाणी साहेब, आमच्या महिलांची संख्या किती मोठी आहे. या ठिकाणी महिलांचा देवाच्या साठी असणारा अट्टहास निश्चितपणाने उद्याची पिढी घडवण्यासाठी आपली बाळं घेऊन या ठिकाणी आलेले आहे. त्या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा होत असताना प्रत्येक जण आशीर्वाद घेऊन गेलेले आहेत. पंकजची काळजी करू नका, तुमच्या मातोश्रींनी आम्हाला आशीर्वाद दिलेला, त्यांनी आमचा सन्मान केलेला. आणि म्हणून निश्चितपणाने या परिवारात या ठिकाणी असणाऱ्या पिंपळगाव मध्ये हा आमचा एक परिवार समजून, इथलं प्रत्येक कर्तव्य आमचं समजून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. आमच्या समेत आलेले सर्व विग्रहाचे डायरेक्टर असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असेल, सर्वांच्या वतीने या ठिकाणी देवाला एकच गाणं गातोय, देवा रामा तू सर्वांचा करता करविता दाता आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श पुरुष गावाला होऊन गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे जे सहकारी होते, अण्णा होते, दादा होते, ही सुद्धा पुरुष त्यांच्या सुट्टीने होऊन गेले. वल्लभ शेठला सातत्याने लोकांना साथ दिली. अशी माणसं जी सातत्याने व्यवस्थेमध्ये साकारली, गावांचा विकास व्हायला पाहिजे, तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे, राज्याचा विकास व्हायला पाहिजे, म्हणजे विचारधारा उभी राहिली. तर ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. मला अभिमानाने सांगावं लागेल, ज्या भूमीसाठी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं तख्ता दिल्लीपर्यंत पोहोचलं, त्या मराठा माणसांना खरं तर त्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीच्या असलेल्या भूमिकेला सामोरं जायला भाग पाडलं. त्या महाराष्ट्राच्या शिवभूमीला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जुन्नर तालुक्याला किल्ले शोधलेला हा किल्लेदार म्हणून ज्यावेळेला दरवाजा ठोठवला देवेंद्र फडणवीस सरकारचा आणि पर्यटन तालुका महाराष्ट्र राज्याचा डिक्लेअर झाला, हे मला आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे. विशेष म्हणजे तुमच्या सातारा यांनी पायलट प्रोजेक्ट 43 बिबटे आज माडी डोळच्या निवारण केंद्रामध्ये आहे, पण तो निवारण केंद्र आहे, पण बिबटे हल्ले होतात म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. आणि पायलट प्रोजेक्ट सूर्यमुखीवर साहेबांनी या ठिकाणी दिला. आंबे गावाला या ठिकाणी 550 हेक्टरवर त्या ठिकाणी हा पायलट प्रोजेक्ट होतोय, म्हणजे आपल्याला पर्यटन वाढतंय. विशेष म्हणजे दाऱ्या घाट, ज्या दाऱ्या घाटला बाळासाहेब दांगट आणि मनोहरजी जोशी साहेब, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आदरणीय मुंडे साहेब आणि सर्वांनी त्यावेळेला तंगडा लावला. दाऱ्या घाटाचं भूमिपूजन झालं, पण दाऱ्या घाट फुटला नाही. परंतु मला सांगावं लागेल, उद्याच्या शुक्रवारी 1.5 कोटीचा तिथे असलेल्या सर्वेक्षणाचा फंड महाराष्ट्र शासनाने हिरवा कथेतून टाकलेला आणि 1.5 कोटीचं त्या ठिकाणी सर्वेक्षण झाल्यानंतर आपला दाऱ्या घाट फुटतोय आणि मुंबई 60 किलोमीटर आपल्याला जवळ येते, ही सुद्धा आनंदाची बाब आहे. किल्लेश्वरीच्या तालुक्यामध्ये दसरा 4 महाद्वार तयार होत आहेत. मुलांच्या बाबतीमध्ये कोणा माजवडीचा जाधवडीचा पूल तयार होतोय. आणि वाणी साहेब अशोकदादांना मी सांगतो आणि सत्यावरला हे काम माझंच आहे, श्रेय नाही, पण काही क्रायटेरिया आहे, राज्य शासन आहे. त्या राज्य शासनाला आम्ही सगळे सहकारी बरोबर आहे. बेनके काय, बुचके काय, आढळराव काय, सोनवणे काय, हे म्हणायला वेगळे वेगळे आहे, भांडण काहीच नाहीये. विकास शिवभूमीचा व्हायला पाहिजे. 3.5 कोटीचा फंड या असलेल्या पुलावर त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. तुला मला आपल्याला सांगायचं, त्याचा डाव्या पुढ्याला आम्ही लवकरच सगळी मंडळी खाली उतरणार आहोत. आणि म्हणून का विकास तर केला पाहिजे. आता विधानसभेला कुणाला निवडून द्यायचा आभार वेगळा आहे, कामात तत्पर व्हायला पाहिजे, लोकांचा हित उभा व्हायला पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या रस्त्यावर चालत असताना
अनेक चांगल्या माणसांना असलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. तर ही भूमी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम माझी भूमी आहे. माझ्या विवेकानंदाची, माझ्या अब्दुल कलाम साहेबांची, माझ्या युग पुरुषाच्या भूमीला पुरवण्याची जबाबदारी माझी आहे. राम जन्मला की सखे राम जन्मला आपण म्हणतात ना, राम जन्मला सखे राम जन्मला. राम या शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे. राम म्हणजे सत्य वचन. माझ्या आयुष्याची माती झाली तरी चालेल, पण मी माझ्या वचनापासून मागे हटणार नाही. त्याला म्हणतात प्रभू रामचंद्राने बरोबर बोला, प्रभू रामचंद्र की जय. कुणासमोर जय? एक राजा छत्रपती शिवाजी महाराज की एक राजा आणि एक प्रभू रामचंद्र जय. आणि जय करायचा असेल तर समस्त व्यवस्थेचा विचार करून तळमळीने काम करणं, आपण भावाने काम करणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या व्यवस्थेची राजकीय मंडळी आम्ही एक भावाने काम करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर उभे आहे. निश्चितपणे या व्यवस्थेचा स्तर उंचवला पाहिजे. माझा किल्ले शिवळी जुन्नर तालुका हा महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये सगळ्यात पुढे जायला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे मंडळी काम करतोय. हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून स्पर्धेचा युग आहे. प्रत्येकाला काम केलं पाहिजे. पर्यटनची भूमिका दारा गाण्याचा विषय आला, नृत्याचा विषय आला. विशेष म्हणजे रायगड महोत्सव सारखा शिवगड महोत्सव सुद्धा अतिशय. आणि त्या व्यासपीठावर यायचे तुम्ही आमंत्रण पक्ष जाऊ द्या. माझ्या पक्षाचा मी एकमेव आमदार आहे. आपला माणूस आपल्या युती सरकार आहे. सेनेचं फार ऐकताय, भाजपमध्ये असतं काय, पण माझं ऐकताय. मी काहीतरी त्यांना दिलंय थोडी थोडी, मला माहित नाही काय दिली. संबंध चांगले जसं आम्ही दिले करतो अशा काही चांगल्या दिलं. सोपे जाऊन चांगला जिल्हा परिषद होता. आमचा भाऊ पहिल्यांदाच उभा राहायला पाहिजे ना. सोपं नाही 4 वेळेला जिल्हा परिषद होणं. अतुलजी तुम्हाला वारसा आहे कुटुंबाचा, आम्हाला नाही तो वारसा, पण तळमळ आहे. या शिवभूमीचं संरक्षण करणं, तुमच्या सर्वांच्या व्यवस्थेचा विचार करणं आणि पर्यायी या शिवभूमीला पुढे घेऊन जाणं. शेजारी आंबेगावला दिलीप पाटील चांगले मिळाले. निश्चितपणे दिलीप पाटलांनी आपल्याला बदलला का मुळेच आहे, बदलला का नाही बदलला. जे चांगलं करतात त्याला चांगल्या प्रकारची भूमिका आहे. त्याला ह्यालाच म्हणतात प्रभू रामचंद्र. जे सत्य आहे ते बोललं पाहिजे. आणि मला आपण सर्व तमाम जनता, माझी मायबाप जनता या कार्यक्रमात दरवर्षी येते. मला राजश्री त्यांचं कौतुक केलं पाहिजे. वल्लभश्री असेच नाही घडले. वल्लभश्रीच्या पाठीमागे सामर्थ्यवानी जर कुठली सक्षम महिला उभी राहिली असेल तर ती राजश्री व्यक्ती उभी राहिली आणि खरोखर ती माता अतिशय आदर्श आहे. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांचं कौतुक आहे. दरवर्षी त्या येते येतात. किती गडबड असलेला आज कोणता कार्यक्रम तरी चुकवला नाही. आपण सर्वजण आला. हा कार्यक्रम असाच उंचीवर जात राहो. उत्तर पुणे जिल्ह्यातला श्रीरामनवमीचा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम माझ्या पिंपळगावचा आहे. आणि बरोबर उद्याचं राम मंदिर या ठिकाणी घडणार आहे. सरकारच्या निधीचा माहित नाही, पण वैयक्तिक या राम मंदिराला माझी घोषणा आहे. 2,51,000ची रोख रक्कम बाळासाहेब तुमच्या हस्ते देणार आहे.